एमआयएमला महाराष्ट्रात महानगरपालिकेमध्ये 125 नगरसेवक निवडून आणता आले. त्यांना ते यश मिळालं. सर्वाधिक यश मिळालं ते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत. आता यानंतर एमआयएम प्लॅन करते आहे की झेडपी निवडणुकीमध्ये आपले उमेदवार निवडायचे. आपल्यासोबत प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आहे. महाराष्ट्राच्या झेडपीच्या निवडणुकीत झेडपी आणि पंचायत समिती एमआयएम लढणार का आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यात लढणार? काय कृष्णा की आपण एक दोन महिना अगोदर आपण बघितलं असेल की छोट्या छोट्या शहरामध्ये जिथे नगर परिषद आहे त्या नगर परिषदेमध्ये आम्ही निवडणूक जेव्हा लढली तर लोक आम्हाला म्हणायचं की साहेब तुमचं काही छोट्या शहरामध्ये काही प्रभाव नाही आहे, काही मर्यादित आपला मोठ्या शहरामध्ये आपलं ऑर्गनायझेशन सेटअप आहे. पण ते निवडणूक लढली, आम्ही 83 सीट जिंकलं, एक नगराध्यक्ष जिंकलं. त्याच्यानंतर इमिजिएट महानगरपालिका आली आणि काय निकाल आलं हे आता तुम्ही म्हटलेलं आहे. आणि आता इमिजिएट जिल्हा परिषदच्याही निवडणूक आलेली आहे. तर नक्की आम्ही आमची एक कमिटी तयार केलेली आहे. आता आमचे इंटरव्ह्यूज सध्या सुरू आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचेही इलेक्शन आम्ही एमआयएम लढणार आहे. कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये? आता काय हे ते मी आत्ता सांगू शकत नाही आहे की कोणता, कारण आमची एक कमिटी मी बसवलेली आहे. ते इंटरव्ह्यूज कंडक्ट करत आहे. बहुतेक संध्याकाळपर्यंत आम्हाला कळेल की कोणकोणत्या ठिकाणी. पण असं नाही आहे की सगळ्या ठिकाणी आम्ही लढणार आहे. जिथे आम्हाला असं वाटत असेल की एक चांगली ताकद आहे आमची आणि तिथे आम्ही निवडून येऊ शकतो. आणि आपल्याला आश्चर्य बसेल की हे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर अनेक जाती धर्माचे जे लोक आहे ते इच्छुक झालेले आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन एमआयएम चिन्हावर लढण्यासाठी. म्हणजे तुम्ही इतर जाती समाजातल्या लोकांना घेऊन ही निवडणूक लढणार आहात? महानगरपालिकेही तसं लढलेले आहे. तुम्ही बघा किती आम्ही दुसऱ्या समाजाच्या लोकांनाही निवडून आणलेलं आहे. आणि जिल्हा परिषदमध्येही म्हणजे लोक इच्छुक असतील, ताकदवर असतील, लढण्याची क्षमता असतील त्यांच्यामध्ये, तर जाती महत्त्वाचं नाही आहे. 12 निवडणुका होत आहेत जिल्हा परिषदच्या, त्यातल्या किती साधारणपणे आपण लढवू शकू की सगळ्या लढणार? नाही कृष्ण, मी खरं सांगायचं असेल ना, मी काही जबाबदारी काही स्थानिक लोकांना दिलेली आहे की तुम्ही ठरवा तिथे कुठे कुठे आपल्याला लढायचं आहे. तर 21 तारीख लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची. आज रात्रीपर्यंत आम्हाला कळेल की कोणकोणत्या ठिकाणी, जास्त नाही 1-2 ठिकाणीही जमलं तर जिल्हा परिषदेमध्येही म्हणजे ग्रामीण एरियामध्ये पण एमआयएम आता पोहोचलेली आहे. एक संदेश त्याच्यातून आम्ही नक्की देणार आहे. आणखीन एक प्रश्न की अनेक ठिकाणी एमआयएमची मदत मागितली जाण्याची शक्यता आहे महापालिका महापौर पदासाठी. तर असं कुणी आपल्याशी अप्रोच झाला आहे का आणि आपल्याला कुणी कुणी पाठिंबा मागितला? एक 3-4 महानगरपालिकेमध्ये तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आम्ही स्पष्ट केलेलं आहे आणि पुन्हा आपल्यामार्फत माझ्या सगळ्या स्थानिक नेत्यांना हे क्लिअर करू देतो की भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना वगळून कुठेतरी चांगला आपल्याला अलायन्स करता येत असेल की आपण या दोघांना बाहेर ठेवून महापौर किंवा दुसऱ्या कमिट्यामध्ये आपण जाऊ शकतं. तर ते तसा प्रकारचा प्रस्ताव तुम्ही पाठवा, याचा निर्णय पार्टी घेईल. हे उद्धव ठाकरे पण भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे शिवसेना सोडून आपल्याला सगळे पक्ष एकत्र येत असेल आणि त्यांनी सन्मानानं आम्हाला विचारत असेल की तुम्ही पण या आमच्यासोबत, तर नक्की आम्ही पॉझिटिव्हली त्याच्या बाबतीत विचार करू. बरं, कुणी कुणी तुम्हाला पाठिंबा मागितला आहे? काय आहे की काय एक मी कोणत्या महानगरपालिके याच्यामध्ये हे आहे ना, काँग्रेस आहे एका ठिकाणी. म्हणजे खऱ्या सांगायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांच्या शिवसेनेने सुद्धा एका ठिकाणी आमचे समर्थन मागलेलं आहे आणि स्पष्टपणे आम्ही नकार दिलेला आहे त्यांना की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही मालेगाव सारख्या ठिकाणी आम्ही एकनाथ शिंदे साहेब सोबत जाणार नाही. जे भारतीय जनता पार्टी सोबत आहे त्यांच्यासोबत. त्यांनी मागितलं होतं मालेगाव तुम्हाला? आता विचारून बघा त्यांना. आता त्यांना विचारा ना. मी तर बोलतो ना, मी तर तुम्हाला बोलतो ना की जेव्हा आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की नाही आम्ही तुमच्यासोबत जाणार नाही, याचा अर्थ हे आहे की त्यांना मागितलंच असेल आम्हाला. हे होते इम्तियाज जलील आणि त्यांनी म्हटलंय की जिथे जिथे जिल्हा परिषद शक्य आहे तिथे ते निवडणूक लढणार. आणि मालेगावमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांना पाठिंबा मागितला होता,
मात्र ते द्यायला तयार नाहीत. त्यांनी नकार दिला हे देखील त्यांनी सांगितलं. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.